एमपीएससी ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024ला हिस्ट्रीमध्ये 10 पैकी 7 क्वेश्चन स्टेट बोर्डमध्ये होते। याच्यामध्ये आपल्याला बरोबर वाक्य ओळखायचं आहे। पहिली कापड गिरण मुंबई येथे कावोजी नानाभाई दाभोळ यांनी तयार केली होती। पहिली तागाची गिरण बंगालमधील रशिरात्री चालू झाली। 8वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 13वरती 3 वाक्य सापडतील। याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 4। क्वेश्चन नंबर 2 काय आहे? कोल्हापूरमध्ये 1857च्या उठावामध्ये कोण अग्रेसर होते? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रामजी सिरसाट। 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला आन्सर सापडेल पेज नंबर 44वरती। कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच सरकारी खजिना कोणी लुटला होता? रामजी सिरसाट यांनी। 12वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 44वरती याचा आन्सर सापडेल। सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या समितीने केलेला कोण? असं कोण म्हटलं तर राजा राममोहन राय। राजा राममोहन राय हे कशाची रिगार्डिंग होते? धर्म, भाषा, कर्मकांड, पडदा पद्धतीला विरोध केला होता त्यांनी। तसे ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती। याच्याशी रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला 8वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 21वरती सापडेल। तसे सतीप्रथेबद्दल लॉर्ड विल्यम बेंटिक, राजा राममोहन राय यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांनी जे कार्य केले होते ते 11वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 85वरती सापडेल। त्यामुळे याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 3 राजा राममोहन राय। याच्यामध्ये जोड्याच्या व्हायचं आहेत। एका जोड्यावरून आन्सरपर्यंत पोहोचता येते। आर्य समाज स्थापना कधी झाली होती? 1875। याचा आन्सर येणार ऑप्शन नंबर 3। 8वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 22वरती आन्सर सापडेल। आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती 1875ला। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? 1873ला महात्मा ज्योतिबा फुले। या क्वेश्चनमध्ये आपल्याला कामगार हितवर्धक सभा कोणी स्थापन केली होती सांगायचं। याचा आन्सर येते नरे बोल्ले तालचेरकर, ऑप्शन नंबर 3 अ ब ड। 11वीचं इतिहासाचं पुस्तक जुनं पेज नंबर 76वरती आन्सर सापडेल। स्वतंत्रपूर्व कामगार चळवळीमध्ये नरे बोल्ले आणि तालचेरकर यांनी कामगार हितवर्धक सभेची स्थापना केली होती। झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होते असं कोण म्हटलं होतं? ह्यूरोज म्हटला होता। ह्यूरोजने काय केलं होतं? झाशीला वेढा घातला होता। 12वीचं इतिहासाचं पुस्तक पेज नंबर 43वरती तुम्हाला आन्सर सापडेल। सर ह्यूरोज यांनी झाशीस वेढा दिला होता। याचा रेफरन्स लावून तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकताय। हा एक क्वेश्चन विचारला होता, होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय असते? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे। 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आन्सर सापडेल होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, पेज नंबर 29वरती।